नमस्कार. गुरुच्या गप्पा या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मी आता आहे शाहू कला मंदिर सातारा या ठिकाणी. खरं तर या ठिकाणी येण्यामागचं कारण हे असं आहे की सातारा नगरपालिकेच्या एका विशेष विभागाच्या वतीनं शाहू कला मंदिर येथे महिलांच्या सबलीकरणासाठी एक प्रदर्शन भरवलेलं आहे. सोनचिरेया या संकल्पनेच्या माध्यमातून खरं तर हे प्रदर्शन भरलेलं आहे. सातारा नगर परिषदेच्या या त्यांच्या उपक्रमासंदर्भात जाणून घेणार आहोत. या उपक्रमाच्या प्रामुख्यानं ज्या प्रमुख आहेत या कीर्ती साळुंखे आपल्या समवेत आहेत आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी आहेत. नमस्कार. नमस्ते सर. नमस्कार. काय सांगाल नेमकं सोनचिरिया काय संकल्पना आहे? पहिल्यांदा सर थँक्यू, तुम्ही आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सातारकरांना आमच्या उपक्रमाविषयी सांगण्याची एक संधी देत आहे. माझं नाव आहे कीर्ती साळुंखे. आणखीन आपण हा सोनचिरैया संक्रांत महोत्सव हा 2025 आपण आता आयोजित केलेला आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर सोनचिरैया हा एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आहे. तर त्याच्या संदर्भामधनं हा सोनचिरैया हा एक नॅशनल ब्रँड आहे की जो महिलांसाठी बचत गटातल्या महिलांचे जे काही उत्पादन आहेत हे संपूर्ण सोनचिरैया या ब्रँडनं संपूर्ण भारतामध्ये विकलं जातं. आता हा सोनचिरैया ब्रँड आहे हा सातारामध्ये आपण या शहर अभियान व्यवस्थापन कक्ष आहे आमचा सातारा नगर परिषदेमध्ये, त्यांच्या माध्यमातून आपण 2015 पासून आपण राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आपण चालवतो आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा उपक्रम आपण आता सध्या घेतो आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर सोनचिरैया हा एक वेगळं नाव असलेलं पण आहे आणि या नावाचा नेमका अर्थ काय असं बऱ्याच जणी आम्हाला विचारतात की सोनचिरैया म्हणजे काय मॅडम. तर ह्याचा हिंदी मधला अर्थ आहे सोने की चिडिया. आता ही सोनचिरैया, चिरैया म्हणजे एक चिमणी आहे किंवा एक सोने की चिडिया त्याला म्हणतात की ही अशी आहे की त्याच्या नावानं संपूर्ण भारतामध्ये या ब्रँडनं सगळ्या महिला ज्या आहेत या एकत्र येऊन त्यांची जी उत्पादनं आहेत त्यांना एक काहीतरी वेगळं नाव ह्याच्यामध्ये आपण दिलेलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्या सातारा नगरपालिकेच्या हद्दीमधले 2015 पासून आम्ही या महिलांमध्ये काम करतोय. खरं तर ह्याच्या आधीपासूनच हे काम आहे चालू. ह्याच्यापूर्वी सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना होती. त्या योजनेचं मॉडिफिकेशन होऊन 2015 मध्ये त्याला आता राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान असं नाव दिलेलं आहे. त्यामुळं बचत गटाचा बेस आहे हा काही तयार होताच, आणखीन परत काही नव्यानं पण ह्याच्यामध्ये बचत गट निर्माण झाले आणि 2015 पासून जर आपण काउंट केलं तर जवळपास आता 1100च्या वरती आमचे बचत गट आहेत. सातारा जिल्ह्यामधले नाहीत सर, हा सातारा शहरामध्ये बचत गट आहे. सातारा शहरामधले साधारणपणे 1100च्या दरम्यान आमचे हे बचत गट आहेत आणि या बचत गटांच्या माध्यमातून या ज्या काही महिला उद्योजिका आहेत, महिला ज्या काही उत्पादन करतात तर त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, आणखीन त्यांचं एक स्वतःचं हक्काचं एक असं ब्रँड पण असावं, आणखीन त्यांना उत्पादन विकण्यासाठीचं एक व्यासपीठ पण असावं. हा सगळा उद्देश धरून आमचे नगरपालिकेच्या माध्यमातून आपण हा सोनचिरैया नावाचं आपण हे फेस्टिवल आहे हे आपण गेली 5 वर्ष करतो आहोत. हे 5वं वर्ष आहे. आणखीन आम्हाला उत्तरोत्तर जो प्रतिसाद मिळतो तो खूप चांगला आहे. काही इथं जे आलेल्या महिला आहेत या पहिल्या ह्याच्यापासून आहेत, पहिल्या फेस्टिवल पासून पण आतापर्यंत आहेत, पण त्याच कायम नाहीयेत. आम्हाला सातत्यानं महिला ह्याच्यामध्ये आम्ही जोडत गेलेलो आहे. खूप नव्या प्रोडक्शन्स, खूप नव्या महिला उद्योजिका, नवीन बचत गट अशा माध्यमातून आमच्याकडं सातारा शहरामध्ये जवळपास एक 12-15 हजार महिलांचा तर संघटन आमच्याकडे आता सध्या तयार आहे. ह्याच्याच बरोबर आपल्याकडे 34-35 तर संघ आहेत, म्हणजे बचत गटांचे फेडरेशन्स आहेत. प्रत्येक एरियामध्ये, ज्या एरियामध्ये आता उदाहरणार्थ मंगळवार पेठ घेतला किंवा शुक्रवार पेठ घेतला तर त्या शुक्रवार पेठेमध्ये या योजनेअंतर्गत जेवढे बचत गट स्थापन झालेले आहेत त्या बचत गटांचं एक त्या एरिया लेवलला आपण फेडरेशन तयार केलेलं आहे आणि अशी शहरामध्ये 34-32 तर संघ म्हणजेच एरिया लेवल फेडरेशन्स आपण तयार केलेले आहेत. आता हे जेवढे 1100 बचत गट आहेत ह्या 34-32 तर संघामध्ये जोडले गेलेले आणि या 32 तर संघांचा मिळून एक असा राजधानी सातारा शहर स्तर संघ आम्ही तयार केलेला आहे की ज्यांच्या माध्यमातून आपण सोनचिरैया शहर उपजीविका केंद्र हे आपण तयार केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून
प्रदर्शन ही वर्षातून आपण 3 ते 4 दिवस आपण देऊ शकतो, पण कायमस्वरूपी त्यांना विक्रीचं त्यांचं मला हक्काचं actually ठिकाण. खरं तर तोच प्रश्न होता की येस. आता प्रदर्शन हे तुम्ही संक्रांतीच्या अनुषंगानं खरं तर घेताय किंवा हे तुमचं 5वं वर्ष आहे. मला तोच प्रश्न होता की तुमचे वर्षभरातले कार्यक्रम नेमके काय असतात? वर्षभरामध्ये आपण सर ऍक्च्युली आपण हे दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान आपण हा घेतो. दिवाळीच्या आधी एक आठवडा आपण हा जो सोनचिरैया फेस्टिवल आहे तो घेतो. यावर्षी आपल्या विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता होती, म्हणून आम्ही तो यावर्षी नाही घेऊ शकलो. तर आम्ही मग संक्रांत या निमित्तानं आपण हे केलेलं आहे. तर त्याच्या निमित्तानं मग आपण हा महोत्सव आपण घेतला. म्हणजे एक कसं असतं की कुठला ना कुठलं तरी एक हे राहतं निमित्त, एक खूप मोठं लागतं की ज्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीनं विक्री होऊ शकेल, लोकांपर्यंत आम्हालाही पोहोचता येऊ शकेल. तर अशा पद्धतीनं आपण हे आता सध्या करतो आहोत. आणि वर्षभरामध्ये आमच्या वेगवेगळे उपक्रम असतात. प्रत्येक वस्तीसर संघाच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आपण घेत असतो. हे ब्रोशर आम्ही एक तर सर तयार केले, ह्याच्यामध्ये संपूर्ण आमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत आम्ही आतापर्यंत घेतलेल्या, तर त्या पण आपण इथं मेन्शन करतो. आपल्या एक सावित्रीबाई फुले जन्मदिनाच्या निमित्तानं 1 वर्षापूर्वी आम्ही एक दुचाकी रॅली घेतलेली होती की ज्याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट, ऍक्च्युली आम्ही जे काम करतो ते वुमन एम्पॉवरमेंट वरच आहे, त्याच्यामुळं म्हणूनच मी पहिल्यांदाच बोललो की महिला ऍब्सोल्युटली. सबलीकरणाच्या तर त्या हिशोबानंच आपण हे करतो की त्यांना एक चांगलं एक एक्सपोजर पण मिळालं पाहिजे की बाबा एक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला म्हणा किंवा ते जे काही काम करतात त्या कामाचं एक कुठंतरी पब्लिकली अप्रिशिएट होणं पण गरजेचं असतं. पण मला तुम्हाला विचारायचं की ह्या तुमच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नेमकी काय पद्धत आहे, काय प्रोसिजर आहे? तसं बघायला गेलं तर दिस इज ओपन फोरम. सातारा शहरामधील कुठल्याही एरियामधील ज्या महिला आहेत की ज्या बचत गटातून एकत्र येऊ इच्छितात, तर अशी कुठलीही महिला की जिच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे, मुळात ही योजना जी आहे ही लोअर सोशो इकॉनॉमिकली जे वीक आहेत लोक, म्हणजे अल्प उत्पन्न गटातली जे कुटुंब आहेत त्या कुटुंबांना पाठबळ देण्याचं काम आहे, हे या योजनेमधनं होत आहे. तुम्ही म्हणालात की साताऱ्यातले बहुतांश सगळे म्हणजे पेट वाईज म्हणालो तर नक्कीच महिलांचा गट तुमच्याकडे आहे. येस. तर ह्या आतापर्यंतच्या 5 वर्षाच्या वाटचालीत असे काही गट तयार झालेत का किंवा त्यांनी काही अशी उत्पादनं तयार केलीत का की जी निश्चितच तुम्हाला विशेष म्हणून सांगावीशी वाटते? आमच्याकडे आता एक नाही सर, बऱ्याच असे उत्पादनं आम्ही नक्कीच सांगू शकतो या ह्याच्यामध्ये. आणि त्याचं आम्ही मार्केटिंग पण करतो. आमच्या इथं बसप्पा पेठमधल्या आमच्या संगीताताई असतील, त्यांचं बिस्किट्स आहेत खूप छान, त्यांच्या मिलेट्सची बिस्किट्स आहेत, त्यानंतर तोरणं तयार करतात. आणि शासकीय योजना ज्या आहेत, ह्या ज्या शासकीय योजना आहेत ह्या आमच्या सगळ्या CRP आहेत, आमच्या मी आहे, गीतांजली मॅडम आहे, आरती मॅडम आहे, यांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या या CRP बसलेल्या आहेत. तर त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत म्हणजे महिलांपर्यंत आणि कुटुंबांपर्यंत आम्ही हे अभियान पोहोचवत असतो. तर सूक्ष्म अन्न प्रक्रियेच्या आमच्या आहेत, तर आमच्या या 15,67,000 रुपयांचं लोन आहे ते या फक्त 8 ह्याच्यासाठी बचत गटांना आम्ही बीज भांडवल म्हणून दिलेले. आमच्या पूनमताई देवी असतील, संगीता भोसले असतील, आपल्या आमची संघर्ष बचत गट आहे, सुवर्ण कडकोळ आहे त्यांचे. आपल्याला माहितीये की शेंगदाण्याचे लाडू जे असतात हे आपण मिक्सरमधनं करतो, पण आमचा जो बचत गट आहे तर तो ह्याच्या तव्यावरती म्हणजे लोखंडी तव्यावरती भाजून कुटून लाडू तयार करतो आणि सेंद्रिय गुळ घातलेला लाडू आहे. आणि अगदी बेंगलोर, कलकत्ता पर्यंत हे लाडू आमचे गेलेले आहेत. म्हणजे अशी सांगायला गेलं तर बरीच उदाहरणं आमच्याकडे आहेत की तुम्ही फक्त बचत गट तयार करत नाही आहात, तर त्याच्या बचत गटाचे जे काही उद्देश ठरलेले असतील त्या अनुषंगानं बरं यांना प्रशिक्षण वगैरे कसं दिलं जातं? प्रशिक्षण आमच्याकडं आम्ही देतो. काही त्यांचे ट्रॅडिशनलीच काही हे आहेत उद्योग आहेत. आपल्याकडं प्रशिक्षणाची पण सोय आहे, या ह्याच्यामध्ये प्रशिक्षण सुद्धा देतो. वेगवेगळ्या संस्था आहेत, RCT सारख्या संस्था आहेत किंवा आणखी बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असं संस्था आहेत. काही संस्था इथं येऊन आम्हाला ट्रेनिंग देतात किंवा ह्या काही संस्थांच्याकडे जाऊन ट्रेनिंग घेतात. पण आपल्या या अभियानाच्या माध्यमातून त्याच्याबद्दल गीता मॅडम तुमच्याशी बोलतील नंतर या ह्याच्याबद्दल. पण आत्ताच जे आहे ते PMFME म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे.
तर त्याच्यातून आमचे जवळपास 22 बचत गटांना आपण बीज भांडवलाचं हे दिलेलं. त्यापैकी 8 बचत गट आता सुरू झाले. बाकीच्यांचं अनुदान आता येईल काही दिवसांनी. बीज भांडवल म्हणजे नेमकं काय? बीज भांडवल योजना आहे. ह्याच्यामध्ये जो सूक्ष्म अन्न प्रक्रियेमधला जो काही उद्योग असेल, आता उदाहरणार्थ मी मगाशी सांगितलं तुम्हाला काही मिलेटची बिस्किट्स तयार करणं आहे, हा सूक्ष्म अन्न प्रक्रियेमधला योग आहे. आपल्याला इथं दिसेल आम्ही सगळेच आज इथं ठेवलेले आहेत. या सगळ्या मसाले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, मुखवास असेल, बडीशेप असेल, पापड, लोणची, त्यानंतर आवळा ज्यूस, जॅम, चकली तयार करणं, नमकीन तयार करणं, असे 150हून जास्त असे हे आहेत उत्पादनं अशी आहेत की ज्यांना आपल्याला सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमधनं जवळपास त्यांना आपण फक्त वार्षिक 6% व्याजानं कर्ज त्यांना मिळतं. त्यातले 2% त्या बचत गटालाच परत मिळतात आणि 2% वस्तीसर संघाला मिळतात. त्यामुळं फक्त 4% एवढ्याच कमी व्याज दरामध्ये त्यांना हे कर्ज मिळत असतात. आज मला सांगा की हा 5 वर्ष म्हणजे ह्याची सुरुवात कधीपासून झाली आणि आता तुमच्याकडे एकूण किती महिला अशा उद्योजिका आहेत की ज्या आपल्या या संकल्पनेमुळे घडलेल्या आहेत? तर आता नावं सांगायला गेलं तर खूप मोठी संख्या तर मग सांगा. पण जवळपास आमच्याकडं हे जे आहेत हे जवळपास एक आपली टीम फाउंडेशनच्या ह्याच्यामधनं आम्ही आता 75 आपले आहेत. आणखी बाकीच्या जिल्ह्यांमधनं असेल 75 तरी आमच्याकडे प्रॉडक्ट्स असतात अशी आहेत की ज्या महिला तयार करतात. आणखी आम्ही उद्योगिनी मार्ट या नावाच्या ई कॉमर्स साईटवरती पण तुम्हाला बघायला मिळेल. उद्योगिनी.gov.in आहे. तर त्याच्यावरती सुद्धा ही सगळी प्रोडक्ट्स तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजे ती सातारकरांना म्हणजे आता जरी हा कार्यक्रम आपला साताऱ्यामध्ये असला तरी